निर्विकारी निराश्रय सर्व ज्ञानमयी देवी सर्व मुक्ती फलप्रदे यावत् जीव माया देवी भजन्या विशेषतः आधी मायेच्या चरणी नतमस्तक झाल्यापासून राजा सोमकांतने आपल्या राजप्रासादाला केव्हाही प्रारंभ केला नाही. अस्तिने जीवितं लोके अस्तिने धनयोगने अस्तेन पुत्रदानस्य धर्मकीर्ती तोयं स्थिरम्. प्रत्येक माणसाचा जन्म शाश्वत आहे. माणसाने कमावलेला धन आणि संपत्ती पूर्ण पत्नी अशाश्वत आहे. मग या जगात शाश्वत का तर माणसाने अजन्म राहिलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती हो. त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर मानव विराजित होण्यासाठी सत्यम शिवमणी सुंदरम या त्रिगुणांना जीवनात वंदनीय मानिलं. लेखणी अंकुशने लगाम राजकारणाची सूत्रे हाती घेऊन माझ्या सकल अवंतीवासियांना न्यायदानाचं कार्य सुकांत करतो. न्यायाच्या ठिकाणी अन्याय धर्माच्या ठिकाणी अधर्म आम्ही आमच्या जीवनात केव्हाही होऊ दिला नाही. याचं सार श्रेय मी कोणाला देऊ. तुझ्या माऊलीनं हाडा मांसाचा रक्ताचा गोळा 9 मास आपल्या उदरात सापडला. प्रसूत काळाच्या अनंत यातनाच्या माऊलीनं आमच्यासाठी सहन केल्या. तीच म्हणजे आमची मातृदेवता. त्याच माझ्या मातृदेवतेच्या पवित्र आणि पूज्य चरणी राजा सोमकांतचे लाख लाख प्रणाम. अगदी धर्म धर्म नीती अनीती सत्य असत्य याचं तंतोतंत ज्ञान ज्या महापुरुषाने आम्हाला बहाल केलं तेच महापुरुष म्हणजे आमची पितृदेवता. अगदी या विश्वाच्या ठिकाणी 2 बोटांना धरून आम्हाला चालायला शिकवलं. त्याच माझ्या पितृदेवतेच्या पवित्र आणि पूज्य चरणी राजा सोमकांतचे लाख लाख प्रणाम. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनया शलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः. ज्ञान संपादन करण्यासाठी तब्बल 12 वर्षाचा काळ आम्ही आमच्या गुरुमाऊलीच्या सानिध्यात घालवला. 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आमची पावले या राजप्रासादापर्यंत पडली. अगदी रस्त्याच्या दुतर्फा 2 हाती पंचारती घेऊन सुवासित स्त्रिया आमच्या औक्षणासाठी सज्ज होत्या. त्याच वेळी आमचा राज्यारोहणही झाला. अगदी गुरुमाऊलीच्या तोंडाचा आशीर्वाद घेऊन राजगादीची सूत्रे हाती घेतली. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ साधले. सत्याला प्रोत्साहन आणि असत्याला पायगंड अशा प्रकारचं न्यायदानाचं कार्य राजा सोमकांत करू लागला. त्याच वेळी गुरुमाऊलीच्या मुखातून निघालेले शब्द राजन अरे हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं कर्णस्य भूषणं शास्त्रं किं प्रयोजनम्. अर्थात या विश्वाच्या ठिकाणी हाताचा खरा दागिना कोणता असेल तर दान करणे हो. कंठाचा खरा दागिना कोणता असेल तर नेहमी सत्य बोलणे हो. आणि कर्णाचा खरा दागिना कोणता असेल तर या विश्वाच्या ठिकाणी शास्त्र श्रवण करणे हो. हे 3ही दागिने ज्या माणसाजवळ आहे त्याच्या सध्या अन्य श्रीमंत कोणी नाही. मनाच्या श्रीमंतीपेक्षा धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती फार महत्वाची आहे. 184 फिरून निघतो जन्म तो मानवाचा आणि तो मानवी जन्म जर का सार्थकी लावायचा असेल तर मानवा भक्ती मार्ग बरवा.
आश्चर्य वाटू लागलं. केव्हाही न पाहिली महाभयंकर अशी व्यक्ती तिचं आगमन माझ्यावरती झालं. कोण आहेस तू? पाताळ गुणाची दानव राक्षसीन कर्कशा. मग सांग, पाताळ गुणाचा त्याग करून या मृत्यू लोकाच्या ठिकाणी माझ्यावरती तुझं आगमन झालं, याच्या मुळाशी कारण कोणतं? तिथे तुझ्या माघारी येईनच येईल. देवर्षी पाताळ भुवनाची दानव कर्कशा हिने माझ्या राज्यात थैमान घातला. केवळ आम्ही देवतांची भक्ती करतो आहोत. ती भक्ती बंद करण्यासाठी मी तत्पर झाली आणि म्हणून तिला शासन करण्यासाठी मी तुझ्या मागोमाग निघालो आहे. अरे, तू कर्कशीचं शेवट करण्यासाठी तिच्या मागोमाग जातोयस? मग मला सांग, त्या दुसऱ्याचं शेवट कोण करणार? दुसरा? हो, कोण दुसरा? राजा, तुला दुसरा कोणतं माहित नाही? नाही देवर्षी. अरे, असं कसं शक्य आहे? अरे, तू राजा आहेस, तुला सगळ्या गोष्टीची कल्पना असली पाहिजे. नाही देवर्षी, माझ्या अष्टप्रधान मंडळाकडून सुद्धा आम्हाला याची कोणतीही सूचना मिळाली नाही. आणि आपण सांगतात त्याच्या सत्याचे तर आपण जे बोलत आहात ते स्पष्ट बोला. अरे, कर्कश नामक राक्षसी ही तुझ्या राज्यात कुस्ती बंद करण्यासाठी घुसलेली आहे. आणि तिच्याच मागोमाग पाताळाचा दानवेश्वर